नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीची परीक्षा, ग्रामसेवक तलाठीची परीक्षा, त्याचबरोबर बँकेच्या काही परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये गणित हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि आपल्या सर्वांचं लहानपणीच गणिताबरोबर खूप मोठं भांडण झालेलं असतं. बहुतेकदा ग्रामीण भागातून ज्यावेळेस आपण शिकत असतो, जिल्हा परिषदेच्या शाळेतून किंवा स्थानिक संस्था ज्या काय असतील त्या संस्थेच्या शाळांमधून, तर त्या ठिकाणी लहानपणी आपली गणिताची काही सर्वांची तेवढी प्रगती होत नाही किंवा तशा पद्धतीने काही आपल्याला मार्गदर्शन केलं जात नाही. विशेष महत्त्वाचं यामध्ये काय असतं बांधवस्तांनो, तरुण मित्रांनो, की शालेय स्तरावरती आपल्याला बुद्धिमत्ता किंवा स्पर्धा परीक्षेचं गणित असा कुठलाही विषय नाही. 10वी 12वी झाल्यानंतर जेव्हा आपण एखादी परीक्षा द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा असं लक्षात येतं की ग्रॅज्युएट झालेला, वाईट वाटेल मित्रांनो, ही सत्य परिस्थिती सांगतो, कारण या क्षेत्रामध्ये माझा गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे. स्पर्धा परीक्षेचेही क्लासेस गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीतर्फे घेतल्या जातात. यामध्ये आमच्या आष्टी व परिसरामध्ये, दुसरीकडचं मला काही माहिती नाही, परंतु तिकडेही असंच वातावरण असेल. ग्रॅज्युएट झालेला, अक्षरशः BA BSc झालेला तरुण, जो ग्रॅज्युएट होऊन 2-4 वर्ष झालेले आहेत असा तरुण किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेला तरुण जिल्हा परिषदेमध्ये सेवकाच्या जागा निघाल्या, परिचरच्या जागा निघाल्या, तर त्या परीक्षेला सुद्धा पास होऊ शकत नाही. असं वातावरण आहे, कारण त्याला अडचण येते ती गणिताची. स्पर्धा परीक्षेमध्ये आता ज्यांनी 1-2 वेळेस स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत, तर त्या माझ्या सर्व तरुण मित्रांना माहिती असेल की त्या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला सोडवता आले नाही किंवा ते प्रश्न वेळखाऊ प्रश्न होते. आणि म्हणून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतमजूर, ऊसतोड कामगार, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, त्याचबरोबर दुकानावर काम करणारे मजूर, जे परिस्थितीने गांजलेले आहेत, असे सर्व तरुण मित्र ज्यांना आपली परिस्थिती लक्षात आलेली आहे आणि ज्यांना या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी सरकारी नोकरीचा एकमेव मार्ग अवलंबायचा आहे, अशा सर्व माझ्या तरुण मित्रांना या तासिकेमध्ये मी मार्गदर्शन करणार आहे. तुमच्या सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी. या ठिकाणी मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेला जे काही वेळखाऊ गणितं येतात त्याबद्दलच्या काही ट्रिक्स या ठिकाणी समजावून सांगणार आहे. या माध्यमातून, या व्हिडिओ श्रृंखलेच्या माध्यमातून पोलीस भरती असेल, SRP भरती असेल, लोहमार्ग भरती, त्याचबरोबर ज्या वर्ग 10वी आणि 12वी वरती स्पर्धा परीक्षा म्हणजे वर्ग 10वी आणि 12वीच्या क्वालिफिकेशनवरती ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेमधील गणित आणि बुद्धिमत्ता याबद्दलचं मार्गदर्शन मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फक्त तुमची रिव्हिजन करून घेऊ शकता. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाले, काही शंका तुमची असेल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ती शंका मेसेज करून आम्हाला कळवू शकता. आमच्या परीने आम्ही त्या तुमच्या शंकेचं निरसन करायचा प्रयत्न करूया. तर माझ्या तमाम मित्रांना या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप कष्ट करा, अभ्यास करा, शारीरिक चाचणीमध्येही तुम्ही 100 पैकी 100 गुण घ्यायचा प्रयत्न करा. मला खात्री आहे तुम्ही जर तुमच्या ध्येयाप्रती सजग असाल, जागरूक असाल, निर्व्यसनी असाल आणि कोणाचंच ऐकत नसाल किंवा याचा दुसरा अर्थ कुठल्याही वाईट कंपनीमध्ये तुम्ही राहत नसाल, जे ठराविक मित्र ग्रामीण भागातून, खेड्यापाड्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांचा ग्रुप बनवून तुम्ही जर दररोज राहत असेल तर यश तुमचंच आहे मित्रांनो. फक्त एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की यशाचा ध्यास घेतल्यानंतर सातत्याने त्याच्या मागे आपल्याला धावं लागतं. त्या ठिकाणी जो थांबला तो संपला. आणि म्हणून मित्रांनो, थांबू नका. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि आपल्या ध्येयावरची नजर एक क्षणभर सुद्धा दूर होऊ देऊ नका. यश तुमचं आहे. आज नाही उद्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहेत. फक्त धीर खचू देऊ नका. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये आज सगळं जग ठप्प झालेलं आहे, परंतु तुम्हाला ठप्प होऊन चालणार नाही. दररोज पहाटे तुमच्या शारीरिक चाचणीचा सराव तुम्हाला करायचा आहे, मैदानी चाचणीचा सराव करायचा आहे. त्याचबरोबर नॉलेजनी इतर सर्व विषयाचा दररोज अभ्यास करून गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा दिवसभरातून 2 ते 3 तास दररोज तुम्हाला सराव करायचा आहे. जास्तीत जास्त उदाहरणं तुम्हाला सोडवायची. तर अशा छोट्याशा सोप्या ट्रिक्स आहेत. यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की स्पर्धा परीक्षेमधील गणित सोडवण्यासाठी स्वतःचं नॉलेज कशा पद्धतीने अपडेट करायचं. या संबंधीचं वेळोवेळी मार्गदर्शन या व्हिडिओ श्रृंखलेच्या माध्यमातून आम्ही म्हणजे मी स्वतः करणार आहे. आता
काही या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते तुमच्या अंकगणितीय क्षमतेवरती अवलंबून असतात. त्याची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याला इंग्रजीतून अरिथमॅटिकल ॲबिलिटी असं म्हणतात. अरिथमॅटिकल ॲबिलिटी या सेक्शनमध्ये आपण हे प्रश्न मित्रांनो घेणार आहोत, ज्यामध्ये आज आपण निवड केलेली आहे पहिल्या चॅप्टरची. दॅट इज फर्स्ट चॅप्टर इज ऑपरेशन्स ऑन नंबर्स, संख्यावरील क्रिया. थोडक्यामध्ये त्याला असं मराठीतून आपल्याला म्हणता येईल ऑपरेशन्स ऑन नंबर. ऑपरेशन्स ऑन नंबर. So my dear friend, in Marathi that may be translated as संख्यावरील क्रिया, असं त्याला आपण म्हणू शकू. संख्यावरील क्रिया. तर अंकगणितावरती मित्रांनो आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेलच की बहुतेकदा गुणाकार, भागाकार या अशा क्रियांवरती आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, जेणेकरून त्या स्पर्धकाचा, त्या विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ वाया जावा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही ट्रिक किंवा त्याची सूत्र वगैरे माहिती नसतील, तर मग मात्र आपण त्या ठिकाणी कमी पडतो आणि आपला खूप वेळ त्यामध्ये वाया जातो. तर मित्रांनो, आता यातील काही गणितांची मी या ठिकाणी निवड केलेली. आज साधारणतः आपण या तासिकेमध्ये 4 ते 5 उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करूया. बघूया, पहिलं उदाहरण या ठिकाणी विचारलेलं आहे. क्रमांक 1चं हे उदाहरण जे आहे ते उदाहरण मी आता या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. उदाहरण आहे 9587 9587 मायनस व्हॉट is equal to 7429 minus 4358. पुन्हा एकदा चेक करूया मित्रांनो. गणित असं आहे 9587 वजा किती बरोबर 7429 वजा 4358. आता काय करायचे अशा या गणितामध्ये, या परिस्थितीत बऱ्याचदा गणित सोडवताना आपण गोंधळून जातो. तर या ठिकाणी गोंधळून जायची काहीच गरज नाही मित्रांनो. एकदम सिंपल आहे की तुम्हाला सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, 9587 वजा या ठिकाणी इथे एक्स क्रिएट करायचं आहे बरोबर. ही वजाबाकी तुम्हाला करून घ्यायची आणि ही वजाबाकी करून घेत असताना तर ती वजाबाकी मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो. ही वजाबाकी जर आपण करून घेतली इकडच्या बाजूला इथं लिहितोय 7429, त्यानंतर वजा 4358. आता ही वजाबाकी करून घेतली. 9 मधून 8 गेला 1, 12तून 5 गेले 7 शिल्लक राहतात, 4 मधून 4 गेले 0 शिल्लक राहतात, 7 मधून 4 गेले तर 3 शिल्लक राहतात. म्हणजे मित्रांनो आता ही वजाबाकी आलेली आहे 3071. तर 3071 ही वजाबाकी आल्यानंतर आता ते उत्तर आपण या ठिकाणी लिहूया 3071. आता होतं काय की उत्तर काय याचं 3071 नाही, गणित आपल्याला पूर्णपणे सोडवायचं आहे. आता सोडवताना या ठिकाणी जर बघितलं तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला पक्षांतराचे नियम इथं ब्ल्यू इंकमध्ये लिहून देतो. पक्षांतराचे नियम जे तर ते या ठिकाणी लिहितोय. ही LHS इकडं असते RHS, डावी बाजू आणि उजवी बाजू असं त्याला म्हणलं जातं. ही असते डावी बाजू आणि ही असते उजवी बाजू. कुठल्याही समीकरणामध्ये अशा पद्धतीने 2 बाजू असतात. आणि मित्रांनो यामध्ये काय, इकडे एखादी संख्या बेरजेत असेल तर उजव्या बाजूला गेले तर ती वजाबाकीत जाते, इकडे वजाबाकीत असेल तर इकडे ती बेरजेत जाते, इकडे गुणाकारात असेल तर इकडे भागाकारात, इकडे भागाकारात असेल तर इकडे ती उजव्या बाजूला गुणाकारात जाते. तर अशा पद्धतीने हे पक्षांतराचे नियम आहे. त्यामध्ये अजून नियम आहे, जर एखादी संख्या इकडे अंशात असेल न्यूमरेटरमध्ये तर इकडे छेदात जाते म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये. जर इकडे छेदामध्ये एखादी संख्या असेल तिचं पक्षांतर झाली तर ती अंशामध्ये जाते. तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. पक्षांतराचे हे एकंदरीत 6 नियम एकदम चांगले लक्षात ठेवा, ज्या नियमाचा आधार घेऊन आपल्याला बरीचशी उदाहरणं सोडवायची आहे. तर मित्रांनो आता वळू या प्रश्नाकडे. मी आता हे पुसून टाकतो, तुम्ही लिहून घेतला असेल. तर मित्रांनो इथं वजाबाकी जी आलेली आहे तर ती वजाबाकी 3071.
आणि या क्रिया ज्या आहेत तर सरावाने तुम्ही परीक्षेमध्ये एकदम फास्ट करू शकता. आता गोंधळ व्हायची परिस्थिती इथं उत्पन्न होती. पक्षांतराचे नियम तुमच्या लक्षात असेल तर 9587 ही संख्या इकडे आली तर ती होती वजा 3071. वजा x आहेत कारण आपल्याला प्रश्नार्थक चिन्हात जागेवर x ची किंमत काढायची. x आपण गृहीत धरलंय तर मग या ठिकाणी येतो x. वजाचं इकडे जाऊन काय झाला अधिक झालेलं आहे. आणि म्हणून मग काय होतं की याची जर ट्रिक्स माहिती नसेल तर बऱ्याचदा विद्यार्थी मित्र काय करतात ही किंमत इकडे ट्रान्सफर करतात आणि नुसत्या वजाबाक्या करत जातात. तर या दोन संख्येच्या तुलनेमध्ये हे 9000 आहे, मोठी संख्या आहे आणि मग तिथं परीक्षेमध्ये तुमची चूक होते. आणि म्हणून मित्रांनो तसं न होण्यासाठी हे पक्षांतराचे नियम ठेवायचे व्यवस्थित. फक्त बेरीज वजाबाकी आणि पक्षांतराचे नियम यावर आधारित हा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर आता अतिशय सोपा प्रश्न तुमच्याकडून चुकला नाही पाहिजे. आणि म्हणून मग आता याचं पक्षांतर केलं हे अधिक, ही संख्या अधिक आहे इकडे आली विथ द ट्रान्सफर टू द लेफ्ट साइड दॅट बिकम्स निगेटिव्ह, म्हणजे ती आता ऋण झाली. आता मग ती वजाबाकी आपण करून घेऊया. किती दिलेले 9587 वजा 3071. पूर्वी आम्ही लहान असताना आम्हाला मराठी अंक होते आणि मी एक सहज मराठी अंक या ठिकाणी काढलेले. 7 मधून 1 गेला 6, 8 मधून 7 गेला 1, 5 मधून 0 गेला 5, 9 मधून 3 गेले 6. आणि म्हणून मग मित्रांनो इथेही आपण असं करू शकतो. 7 मधून 1 गेला शिल्लक राहिला 6, 8 मधून 7 गेले शिल्लक राहिला 1, 5 मधून 0 गेला शिल्लक राहिला 5, 9 मधून 3 गेले शिल्लक राहिले 6 x. आणि म्हणून मग x ची किंमत किती आली 6516. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजलेला असेलच. तर अतिशय सोपा असा हा प्रश्न होता आणि इथं फक्त तुम्हाला वजाबाकी आणि पक्षांतरावर आधारित हा प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा होता. तर या अशा प्रश्नांमधून बऱ्याचदा साध्या साध्या गोष्टी माहिती नसल्या, ट्रिक माहिती नसल्या तर मग मात्र विद्यार्थी मित्रांची फसगत होते आणि परीक्षेमध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाया जातो. आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी निवडलेला आहे. तो प्रश्न मी तुम्हाला इथे थोडक्यात समजावून देतो. आजच्या प्रकाशिकेमध्ये ही जी काही ऑपरेशन्स ऑन नंबर्स, अरिथमॅटिकल ॲबिलिटी, तुमची अंकगणितीय क्षमता चेक करण्यासाठी हे जे काही प्रश्न विचारले जातात याचा आपण या आजच्या तासिकेमध्ये विश्लेषणात्मक व करणार आहे. तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न जो या ठिकाणी निवडलेला आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न किंवा अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात आणि त्या ठिकाणी मग जर आपल्याला सोप्या सोप्या ट्रिक्स माहिती नसल्या तर मग मात्र गफलत होऊ शकते. बघा मित्रांनो या ठिकाणी संख्या दिलेली आहे, एकदम मोठी अशी ही संख्या आहे. दुसऱ्या प्रश्नाची जी आपण निवड केलेली आहे तर 57,93,405 57,93,405 57,93,405 गुणिले 9,999 बरोबर किती. तर असे प्रश्न परीक्षेमध्ये फक्त तुमची वेळ वाया घालण्यासाठी किंवा वेळ काढण्यासाठी असतात. आणि म्हणून मित्रांनो या प्रश्नासाठीची सोपी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे, ती चांगली लक्षात घ्या. आणि असे आणि या स्वरूपावर किंवा यावर आधारित जर काही प्रश्न आले तर त्यामध्ये तुमची बिलकुल चूक झाली नाही पाहिजे, याकडे तुमचा कटाक्ष असला पाहिजे. काय करायचं मित्रांनो या सोप्या प्रश्नाला सोडवताना 9,999 याच्यामध्ये आपण 1 टाकला म्हणजे ते किती होणार आहे 10,000. बघा 57,93,405 57,93,405 मराठीत म्हणून एकक, दशक, शतक, सहस्र, दशलक्ष, लक्ष आणि दशलक्ष गुणिले कंसामध्ये आपण काय करणार आहोत 10,000 वजा 1. आलं लक्षात. 9,999 ला आपण कसं लिहित आहोत मित्रांनो 10,000 वजा 1. गुणाकार करायची काहीही गरज नाही. ज्या तरुणांना, ज्या माझ्या जवान मित्रांना ही ट्रिक माहिती नाही ते परीक्षेमध्ये जाऊन त्या ठिकाणी 9,999 गुणत बसतात, गुणाकार करतात, बरोबर उत्तर येतं, त्यांना समाधान मिळतं का अरे या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आलं. परंतु ते बरोबर येण्यामध्ये आपण काहीही बहादुरी केलेली नाही. गुणाकार करण्यामध्ये साधारणतः 4 ते 5 मिनिटं वेळ तुमचा वाया जातो आणि मग तुम्हाला इतर प्रश्न सोडवायला वेळ मिळत नाही किंवा विचार करायला वेळ कमी पडतो.
आणि म्हणून मित्रांनो या छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. मग 9,999 मध्ये 1 टाकला 10,000 झाले, त्याच्यातला तो 1 काढून घेतला. आता यांनी याला गुणलं एकदम सोपं. तर किती येणार आहे? 57,93,405. याच्यावरती किती शून्य येणार आहे? 1 2 3 4 शून्य येणार आहे. लिहून घ्यायची. झाला गुणाकार. इथं गुणत बसायचं नाही, त्याच्यावर तेवढी शून्य देऊन टाकायची. वजा जे आहे 1 ने याला गुणलं तर किती होणार आहे? 57,93,405. तर ही आपल्याला करायची आहे वजाबाकी. आणि म्हणून मग पुढच्या स्टेपला आता हे सोडवण्यासाठी असं लिहून दाखवली, परीक्षेमध्ये डायरेक्ट याच्यात लिहायचं. आणि म्हणून मग आता ही स्टेप झाल्यानंतर पुढची स्टेप आता हे करून मी तर लिहितोय. मग वजा करायची. वजा करण्यासाठी आपल्याला संख्या किती अंकी? 7 अंकी. 4 आणि 3 अंक होतात 7, म्हणून इथून सुरुवात करायची. वजा 57,93,405. अशी लिखाणाची सुद्धा टेक्निक तुम्ही सरावने आत्मसात करू शकता. मग आता वजाबाकी करताना या ठिकाणी ही वजाबाकी तुम्हाला येते. 10तून 5 गेले 5, 10तून 1 गेला 9, 10तून 5 गेले 5, 10तून 4 गेले 6, 15तून 10 गेले 5, त्यानंतर 10तून 8 गेले 2, 14तून 6 गेले 8, 3 मधून 1 गेला 2, 9ला 9, 7 आणि 5. आणि म्हणून मग याचं उत्तर जे आहे एकक, दशक, शतक, सहस्र, दशलक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज आणि दशाब्ज. म्हणजे 57 अब्ज, 92 कोटी, 82,56,595. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. बघा एवढं मोठं उत्तर आपल्याला या ठिकाणी या गणिताचं प्राप्त झालेलं आहे. 97 अब्ज, 92 लक्ष, 92 कोटी, 82,56,595. तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने ट्रिक कळाली असेल. अशा पद्धतीने 999चा गुणाकार आला, 9,999चा येऊ द्या, 99,999चा येऊ द्या, लाख करून घ्या, 1 वजा करा. एकदम सोपं. वजाबाकी तर तुम्ही करू शकता. आणि म्हणून मित्रांनो आता हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल गृहीत धरतो. आणि आता वळूया पुढच्या म्हणजे आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. अतिशय सोप्या ट्रिक्सने तुम्ही या परीक्षेतील गणित सोडवू शकता. तर ही ट्रिक तुमच्या लक्षात आलेली असेल. आपले ध्येय किती सजग राहा, गणिताचा वारंवार सराव करा. एक दिवसही तुम्ही सरावात किंवा अभ्यासामध्ये थांबले नाही पाहिजे. ज्या कोणी माझ्या ग्रामीण भागातील मित्रांना पोलीस व्हायचे त्यांची इच्छा आहे, तर ती इच्छा तुमची ध्येयामध्ये रूपांतरित करा. आणि ते ध्येय तुम्हाला प्रचंड कष्टाने गाठायचे. लक्षात ठेवा, कोणीही तुम्हाला कितीही टोमणे मारले, कोणीही तुम्हाला कितीही टाकून बोलले, तू होणार नाही. गावातील कोणी हसत असेल, ज्या कोणी माझ्या तरुण भगिनी माझ्या लेखी हा व्हिडिओ बघत असतील, गणिताची तयारी करत असताना, गावखेड्यातून तुम्ही जर पोलीस भरतीसाठी म्हणजे मुली माझ्या लेखी ज्या कोणी ग्रामीण भागातून पोलीस भरतीची तयारी करत आहात, तर त्याही ठिकाणी ताईंनो, दिदींनो, बिलकुल कोणाच्या पाहण्याकडे किंवा कोणाच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमची शारीरिक चाचणीची तयारी म्हणजे करण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरून रनिंग करायची आहे, अभ्यास करायचा आहे. इतर बायांनी, तुमच्या घरातल्या तुमच्या बहिणींनी, तुमच्या भावकीतल्या बहिणींनी, बायांनी तुम्हाला नावं ठेवली, पुरुषांनी नावं ठेवली, घरातील स्वैरधार्यातील किंवा तुमच्या संपर्कातील जे कोणी लोक आहे गावातील, या ठिकाणी नकारात्मक वातावरण असतं. सगळे लोक काही तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला नावं ठेवत असतील तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही तुमच्या ध्येयावरती फोकस करा, लक्ष राहू द्या आणि निश्चितच यश तुमचं आहे. फक्त तुम्ही स्वतःला प्रेरित करा. इतर कोणीही तुम्हाला प्रेरित करू शकत नाही. मोटिवेशनल व्हिडिओ बघून, प्रेरणादायक व्हिडिओ बघून तात्पुरती आपल्याला व्हिडिओ पाहताना प्रेरणा मिळते, परंतु या व्हिडिओतून त्या व्यक्तीने किती कष्ट उपसलं हे सांगितलं जात नाही. आणि म्हणून एक फुल झाडावरती उमलण्यासाठी त्या फुलाला, त्या झाडाला, त्या मुळांना, त्यांना वाढवणाऱ्या निसर्गाला, त्यांना वाढवणाऱ्या माणसाला किती कष्ट करावे लागतात ते फक्त त्या फुलाला माहिती असतं, त्या झाडाला माहिती असतं. पाहणाऱ्याला त्याचं काही देणं घेणं नसतं. आणि म्हणून तुम्हाला प्रचंड कष्ट करायचे. इतरांच्या कोणाच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आता वळूया आजच्या तिसऱ्या प्रश्नामध्ये. हाही प्रश्न जर सोपी ट्रिक तुम्ही वापरली नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा भरपूर वेळ वाया जातो. आणि म्हणून मग आता अशा पद्धतीचा एक प्रश्न या ठिकाणी आहे जो मी तुम्हाला इथं समजून देणार आहे. तर मित्रांनो बघूया या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे. आजचा हा तिसरा प्रश्न आपण आज सोडून घेणार आहोत. मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला 976 गुणिले 237 अधिक
976 गुणिले 763 अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे। मी पुन्हा एकदा हे गणित सांगतो की 976 गुणिले 237 अधिक 976 गुणिले 763 976 into 207 प्लस 976 into 763 आणि मग या ठिकाणी काय होतं मित्रांनो की तुम्ही गुणाकार करावी, नंतर बेरीज करावी। बरेचसे जे माझे तरुण मित्र पहिल्यांदा पोलीस भरतीच्या तयारीला गेलेले आहेत, समजा पहिल्यांदाच आता यावर्षी अगोदर लेखी होणार आहे, लेखी चाचणीला गेले तर हे गणित त्यांना सोडवता येतं। दोघांचा गुणाकार करणार, बेरीज करणार, खाली उत्तर काढणार, यामध्ये साधारणतः 4 मिनिटं तुमचा वेळ जातो। आणि त्यामध्ये एखाद्या वेळेस बिकॉज ऑफ एक्झाम फीवर देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मिस्टेक बाय यू, otherwise some error will be occur at the time of solving this type of examples. So my dear friend, you should be aware at the time of solving the examples, at the time of multiplication and at the time of multiplication, division, subtraction and addition. Got it? याकडे नेहमी कायम लक्ष असू द्यायचं की गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार करत असताना थोडी जरी चूक झाली तर तुमचा 1 मार्क गेला म्हणून समजा। आता याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की दोन्ही ठिकाणी किती आहे 976। लगेच मेंटॉस खायची, डोकं लावायचं काही गरज नाही। 976 मित्रांनो कॉमन काढून घेतले, कंसामध्ये शिल्लक राहतात 237 अधिक 763। आता या ठिकाणी मी बरेचसे मित्र बघितले की ह्या बेरजा सुद्धा तोंडी तुम्ही करू शकत नसाल तर मग स्पर्धा परीक्षेला तुम्ही अजून खूप लहान आहात, अंडूपांडू आहात असं गृहीत धरा। कारण या 3 अंकी बेरजा तुम्हाला तोंडी करता आल्याच पाहिजे आणि त्या याव्यात त्यासाठी तुम्ही सतत सराव करा, सतत अंकाशी खेळा, सतत तोंडी बेरजा करा, सतत तोंडी वजाबाकी करा, सतत पाडे म्हणत राहा। रिकाम्या वेळामध्ये 2 ते 30 पर्यंत वर्ग सारखे म्हणत राहा, रिकाम्या वेळेमध्ये 2 ते 15 पर्यंतचे घन म्हणत राहा, पाडे सरळ म्हणा, 2 ते 30 पर्यंत उलटे म्हणा, उजळणी उलटी म्हणा, अंकांशी खेळत राहा, एकमेकांना प्रश्न विचारा। 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती, 1 ते 100 पर्यंतच्या सहमूळ संख्या किती, प्राईम नंबर, मूळ संख्या किती, अशा पद्धतीच्या एकमेकांना प्रश्न विचारून चर्चा करून तुम्ही स्वतःला गणितामध्ये अपडेट करू शकता आणि हे तुम्हाला करावाच लागेल। आणि म्हणून मित्रांनो आता या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या याच्या ट्रिक्स समजावून सांगतो, त्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या। गुणाकार करत बसायचं नाहीये, थोडंसं डोकं वापरलं तर हा प्रश्न तुम्ही सोडू शकता। बघा मित्रांनो कशा पद्धतीने मग या ठिकाणी बेरीज करी 7 आणि 2 किती झाले 9, 9 म्हणजे 9 एका कोपऱ्यात ठेवायचे, ते शतक स्थानी म्हणजे झाले 900। 6 आणि 3 किती झाले 9 म्हणजे 90, ते दशक स्थानी म्हणजे झाले 90। म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काय झालं ते पहिले 900 ने 90 किती झाले 990। आता 7 आणि 3 किती झाले 10 एकक स्थानी आणि म्हणून एकदम सिंपल झाली बेरीज 1000। आणि म्हणून मग 976 गुणिले या ठिकाणी कंसामध्ये किती आले बघा बेरीजचं टेक्निक। बेरीज साधारणतः एकाखाली एक लिहिल्यानंतर आपण एककापासून करतो, परंतु तोंडी बेरीज करत असताना मित्रांनो टेक्निक लक्षात घ्या, एककापासून कधीही बेरीज करायची नाही। 3 अंकी संख्या असतील तर शतकापासून, 4 अंकी संख्या असेल तर सहस्रस्थानच्या संख्येपासून म्हणजे डाव्या बाजूने बेरीज करायची असते। मी काय केलं 2 आणि 7 ची बेरीज केली 9, शतक स्थानी लगेच माझ्या डोक्यातून 2 शून्य त्याच्यावर टाकून दिले 900, नंतर 3 आणि 6 ची बेरीज केली 3 आणि 6 9, दशक स्थानी लगेच 1 शून्य तिथे टाकून दिला किती झाले 90, 990 लगेच स्टोअर झाले। मग 7 आणि 3 किती 10 एकक स्थानी, मग त्या 990 मध्ये मी 10 टाकले झाले 1000 आणि म्हणून मग इथं बेरीज केली झाली 990 आणि 100 किती झाले 990 आणि 10 किती झाले 100 म्हणजे 900 आणि 100 किती झाले 1000 आणि म्हणून 990 अधिक 10 बरोबर झाले 1000। मग आता काय करायचे या ठिकाणी फक्त ती 3 शून्य याच्यावर द्यायचे। बघा अशा पद्धतीने तुम्ही टेक्निक आत्मसात केलं तर मित्रांनो अवघ्या 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटंही लागणार नाही, 2 मिनिटांमध्ये 2ही लागणार नाही, 1 मिनिटामध्ये तुमचं ॲक्युरेट उत्तर येईल। डोक्याला ताण नाही, काय नाही, एकदम बिंदास्त रिलॅक्स सोडवायचं। गणिताचा अभ्यास हा हसत खेळत मोबाईलवरती एका साईडला गाणे लावीत करायचं। माझं सोपं तत्वज्ञान आहे, गणिताची मला चांगली आवड होती, चांगली आवड आहे, यापुढेही राहील। आणि मी गणिताचा अभ्यास करत असताना भरपूर गाणे ऐकायचो, मनावरती टेन्शन येत नाही, ताण येत नाही, एकदम रिलॅक्स गाणे ऐकता ऐकता गणिताचा तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करू शकता। गणिताचं गाण्याचं एकदम जवळचा संबंध आहे, कारण गणिताचा ग आणि गाण्याचा सुद्धा काय असतो ग। आणि म्हणून मित्रांनो
आता 3 प्रश्न आपण सोडवले। आजचा चौथा प्रश्न आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून देणार आहे। यापूर्वी हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला विचारलेले आहेत। आता यामध्येच जर वजाबाकीचा प्रश्न असेल तर मग कशा पद्धतीने सोडवायचा असा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी मी आता चौथा प्रश्न जो आहे तो निवडलेला आहे वजाबाकीचा। तर बघूया मित्रांनो वजाबाकीचा प्रश्न कशा पद्धतीने आहे। हा आहे चौथा प्रश्न। या ठिकाणी 986 गुणिले 307 वजा 986 गुणिले 207 असे प्रश्न मित्रांनो बँकिंगच्या परीक्षेमध्ये, ग्रामसेवक तलाठीच्या परीक्षेमध्ये किंवा जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। पुन्हा एकदा हा प्रश्न मी वाचतो इथं। या ठिकाणी तुम्ही 986 into 307 minus 986 into 207। आता मित्रांनो या प्रश्नाचं निरीक्षण केलं की मग तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ही संख्या काय आहे, कॉमन आहे। इन मराठी दॅट इज कॉल्ड ॲज सामायिक, त्याला मराठीमधून सामायिक असं म्हणतात। सो माय डिअर फ्रेंड, यू हॅव टू टेक दॅट कॉमन नंबर हिअर ॲज 986 इंटू कंसामध्ये शिल्लक राहते इन ब्रॅकेट 307 मायनस 207। इथं ही वजाबाकी तोंडी करायची काही टेन्शन नाही। 7,7,0,0,3 आहे, 307 मधून 207 गेले तर शिल्लक राहतात 986 इंटू इथं शिल्लक राहणार आहे 100। गुणाकार करत बसायचं नाही, 986च्या वरती तुम्हाला 3 शून्य देऊन टाकायचे आणि मग त्या ठिकाणी 2 शून्य देऊन टाकायचे आणि त्या ठिकाणी बघायचे पर्यायामध्ये उत्तर आहे किंवा नाही आणि म्हणून मग याचं उत्तर येतं 98,600। तर सर्वांचं हे उत्तर आलं असेल असं मी गृहीत धरतो। तर मित्रांनो हे सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला अशा पद्धतीच्या गणितामध्ये वापरायच्या आहेत आणि त्या तुम्ही वापरता याच वर्षी तुमची ज्या परीक्षा होतील स्पर्धा परीक्षा त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे अशा ठाम निर्धाराने तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे। आणि हे मार्गक्रमण करत असताना आपलं तोंड आणि आपले कान हे दोन्हीही तुम्हाला बंद ठेवायचे, कारण तुम्हाला नाउमेद करणारे, डिस्करेज करणारे, तुझ्याच्याने हे होणार नाही, तू हे करू शकणार नाही असं सांगणारे तुम्ही दिवसभरात ज्या 100 माणसांच्या संपर्कात येतात त्याच्यातले 99 माणसं असतात, 99 स्त्री पुरुष असतात। आणि म्हणून या निगेटिव्हिटी पासून लांब राहण्यासाठी आपलं तोंड बंद ठेवायचं, कान बंद ठेवायचे, डोळ्यांनी पाहायचं, सोडून द्यायचं। आपले डोळे फक्त अभ्यासावरच केंद्रित झालेले असले पाहिजे। चला मित्रांनो, आता चौथा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला यापूर्वी विचारलेले असे प्रश्न आहेत। तर तो चौथा झाला, सॉरी 5वा प्रश्न आता आपण घेऊया। प्रचंड कष्ट, भरपूर अभ्यास, आपल्या ध्येयावरची नजर आणि काहीही झालं तरी मी यशस्वी होणारच असं दररोज सकाळी पहाटे उठल्यानंतर आपल्याला स्वतःला बजावत राहा आणि तुमचा दिवस हा सकाळी 5 वाजेच्या आत सुरू झाला पाहिजे। जे कोणी माझे तरुण मित्र ग्रामीण भागातून, कारण हे व्हिडिओज मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी, माझ्या भैयासाठी, माझ्या दिदीसाठी मी तयार करतो। तर तुमचा दिवस सकाळी 5च्या आत सुरू झाला पाहिजे, म्हणजे झोपेतून तुम्ही 4:15ला उठलेच पाहिजे आणि संध्याकाळी तुमचा दिवस 8:30ला संपला पाहिजे, कारण तुम्हाला पूर्ण साऊंड स्लीप म्हणजे एकदम चांगली झोप ही लागणं अत्यंत आवश्यक आहे। तरच तुमची प्रगती किंवा मानसिक आणि शारीरिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे। आणि म्हणून या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवा। अति रात्रभर जागून काही अभ्यास करून काही उपयोग नाही, त्याचा एक टाइम टेबल ठरवा आणि म्हणून त्या टाइम टेबलची सवय आपल्या शरीराला होते, मगच ते मेंदूमध्ये स्टोअर होतो। नसता परीक्षा तोंडावर आल्यावर रात्रभर जागून काही उपयोग होत नाही। आता या ठिकाणी मित्रांनो 5वं उदाहरण जे निवडलेलं आहे हे पण परीक्षेमध्ये वेळखाऊ उदाहरण असतं। 1607 1607 इंटू 1607 गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे। पहिल्यांदाच परीक्षेला गेलेला माझा तरुण मित्र किंवा माझी दिदी, माझा भैया जो पहिल्यांदाच परीक्षेला गेलेले आहेत ते या प्रश्नामध्ये अडकतात आणि त्या ठिकाणी मग शहीद होऊन जातात, वेळ जातो वाया।
इथं वर्ग विचारलेला 4 अंकी संख्येचा, याची छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगितली. तर ती या पद्धतीने आहे की या ट्रिक्समध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर आहे a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आणि म्हणून यालाच म्हणतात पहिलं पद अधिक दुसरं पद दुप कंसाचा वर्ग बरोबर प चा वर्ग अधिक 2 गुणिले प म्हणजे पहिले पद दुप म्हणजे दुसरे पद आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. अशा पद्धतीने हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता. वर्ग 4थी 5वी 6वी पर्यंत हे विस्तार सूत्र आपल्या शालेय स्तरावरती पुस्तकामध्ये आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते पाठ आहे असं मी गृहीतही धरतो आणि म्हणून मित्रांनो हे सूत्र तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. असे प्रश्न चुटकीसरशी आता आपण या ठिकाणी सोडू शकतो. बघा काय करायचं. 1607 मध्ये गुणाकार करत बसले तर 4 वेळेस तुम्हाला गुणायचं आणि कुठेतरी तुमच्या गुणाकाराची चूक होऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 1607 गुणिले 1607 याचा अर्थ असतो 1607 चा वर्ग. आणि मग याला आपण a प्लस b च्या स्वरूपात कसं लिहू शकतो 1600 अधिक 7 चा वर्ग, कारण आपल्याला 1600 अधिक 7 कंसाचा वर्ग. आणि मग त्या सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 1600 चा वर्ग, कारण 16 चा वर्ग 5 आहे, शून्याचा वर्ग करायची गरज नसते, 2 असले की 4 करून टाकायचे. 1600 चा वर्ग अधिक 2 गुणिले 1600 आणि गुणिले 7 अधिक 7 चा वर्ग. हे सगळं आपल्याला इथे एकदम इझिली. आणि म्हणून 16 चा वर्ग 256, त्याच्यावरती या 2चे किती शून्य द्यायचे 4 शून्य द्यायचे. मिटला का एकदम इझी. नंतर आता या ठिकाणी काय करतात 14 चा पाढा आपल्या सर्वांना पाठ आहे म्हणून 7 गुणिले 14 करायचे. 14 गुणिले 1600 तुम्ही तोंडी करू शकता. 7 चा वर्ग आहे 49. अगोदर ही बेरीज करून घेऊया. ज्या ठिकाणी ही बेरीज केली शेवटच्या 2 अंकात जागा किती आले 49 हे याच्यामध्ये मिळवले. मग आता इथला गुणाकार केला 2 शून्य अगोदर देऊन घेतले. 14 × 84 4 8 8 14 × 14 8 22 म्हणजे 22,400. एकक दशक शतक सहस्त्र दशक लक्ष दशलक्ष 25,60,49. आता ही आपल्याला बेरीज करणं सोपं जातं. या कोपऱ्यामध्ये मी या ठिकाणी तुमच्यासाठी ती बेरीज करत आहे. आणि म्हणून मग ती बेरीज आपण या ठिकाणी लिहिली तर ती बेरीज येते 25,60,49 अधिक आपल्याला त्यामध्ये मिळवायचे 22,400. आणि मग जेव्हा ही बेरीज केली 9 4 4 2 8 5 आणि 2 आणि अशा पद्धतीने मग मित्रांनो आपलं उत्तर प्राप्त होतं. या ठिकाणी 25,82,449 आणि सर्वांचं उत्तर आलं असेल. तुम्हाला हा प्रश्न समजला असेल असं मी गृहीत धरतो. तुमच्या काही अडचणी शंका असतील तर माझ्या तरुण मित्रांनो, माझ्या लेकींनो, माझ्या दिदींनो, तुम्ही तुमच्या शंका या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल तर आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या भायांना, दिदींना या चॅनलचे सबस्क्राईब वगैरे करा. तुमच्या एका लाईकने आणि सबस्क्राईबने आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं व नव्या जोमाने, नव्या जोशाने आम्ही अभ्यास करून तुमच्यासाठी नवीन नवीन प्रश्न सादर करतो. तर मित्रांनो पुनश्च एकदा तुम्हाला तुमच्या तयारीसाठी, तुमच्या ध्येयासाठी, तुमचं स्वप्न सत्यात उतरावं यासाठी अनेक उत्तम शुभाशीर्वाद. निश्चितच तुम्ही यशस्वी होणार आहात. माझ्या सर्व शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील सुद्धा. फक्त तुम्ही तुमच्या कष्टामध्ये थोडी सुद्धा ढिलाई देऊ नका. हे सगळे 5ही प्रश्न तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.